म्युच्युअल फंड्समध्ये डिव्हिडंड्सचा ऑप्शन बेटर असेल की एसडब्ल्यूपी हवं? तुला जर का कन्सिस्टन्सी हवी असेल ना, म्हणजे एक ठराविक अमाऊंट आपल्याला दर महिन्याला आली पाहिजे, तर इथे एसडब्ल्यूपी ऑप्शन हा जास्त सोयीचा पडतो. आपल्याला एसडब्ल्यूपीला एक्झॅक्टली अमाऊंट आपल्याला महिन्याला किती हवी आहे ती सेट करता येते आणि ती ठरलेल्या तारखेला आपल्याला मिळत राहते. परत एसडब्ल्यूपीमध्ये काय होतं, आपल्याला डायरेक्टली टॅक्स डिडक्ट होत नाही. म्हणजे तुझं किती कॅपिटल गेन्स आलाय त्याच्याप्रमाणे दर वर्षाला पर पॅन 1.25 लाखापर्यंत एक्झेम्प्टेड असतात आणि त्याच्यावरच्या कॅपिटल गेन्सवरच आपल्याला फक्त 12.5% टॅक्स भरायचा असतो. म्हणजे टॅक्स सुद्धा मिनिमल होतो. वेअरएज डिव्हिडंडला काय होतं, तुला एकतर कन्सिस्टन्सी नसते. जेव्हा फंड मॅनेजर्स हा ऑप्शन डिव्हिडंड ऑप्शन एक्सरसाइज करतात तेव्हाच आपल्याला फक्त डिव्हिडंड मिळतो. म्हणजे इनकन्सिस्टंट अमाऊंट्स आपल्याला येऊ शकतात. म्हणजे आपण त्याच्यावर रिलाय नाही राहू शकत. आणि सेकंडली डिव्हिडंड हा डायरेक्टली पूर्ण क्लायंटच्या हातात दिले जातात आणि तुझ्या टॅक्स स्लॅबप्रमाणे त्याच्यावर टॅक्स बसतो. सो एखादा जर का 30% टॅक्स स्लॅबमध्ये असेल तर त्याला त्याच्यावर त्या डिव्हिडंडवर 30% टॅक्स बसू शकतो. सो ह्या कारणांसाठी शक्यतो आम्ही सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन म्हणजे एसडब्ल्यूपी ऑप्शन तुम्हाला सजेस्ट करतो. आय होप आय एम क्लिअर.